अवर चॅनल प्रेहान वर्ल्ड. मी आहे प्रेरणा आणि आता मी चालली आहे साऊथ आफ्रिकेला. तर कसं काय किंवा काय तर तुम्हाला बघायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर येस, मी साऊथ आफ्रिकेला चाललेली आहे. आफ्रिका आफ्रिका ना. हां, आफ्रिका ना स्पेसिफिक की साऊथ या वेस्ट कुठलं काय असेल ते स्पेसिफिक नाही. तर मी चालली आफ्रिकेला आणि तिकडे जाऊन मी छान अशी रेसिपी बनवणार आहे. तर चला, स्टे कनेक्टेड. मी कशासाठी चालली आहे, कुठे चालली आहे आणि कसली रेसिपी बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत. हॅलो गाईज, तर मी आलेले आहे परत आणि आता मी बनवत आहे आफ्रिकन रेसिपी जी की आहे उगली. तर ती आफ्रिकन आता मी बनवते आहे. मी यूट्यूबवर व्हिडिओ बघूनच बनवते. तर कशा प्रकारे मी बनवणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हे आता त्यासाठी लागणार आहे आपल्याला पहिल्यात आधी सर्वात आधी मेज फ्लोअर म्हणजे हे कॉर्नफ्लोअर आणि पाणी आणि मीठ, बेसिक एवढ्याच गोष्टी लागणार आहेत. तर चला आपण आता छान अशी उगलीची रेसिपी बघूया. तर स्टेट पूर्ण व्हिडिओ बघा. आपण बघूया आफ्रिकन रेसिपी, आज नवीन काहीतरी आपल्या चॅनलवर. येस, हॅलो गाईज, आपली रेसिपी जी आहे तयार ती आहे उगलीची रेसिपी, जी की मोस्टली तिकडे आफ्रिकन भाजीसोबत खातात किंवा मग मीठ, मटन किंवा फ्राईड चिकनसोबत वगैरे खातात. तर यस, अशी मी ही रेसिपी बनली आहे. आता आय डोंट नो ती कशी झाली, टेस्टी असेल किंवा नसेल, पण त्याला कधी माहीत नाही आपण बनवण्यासाठी. तर चला, ही अशी छान अशी बनवली आहे. तर कोणी जर आफ्रिकन मराठी ब्लॉग्स बघत असेल तर यस, त्यांनी पण कमेंट करा की रेसिपी कशी बनलेली आहे. मला तर व्यवस्थित आणि ओके वाटली आहे जी की बनवलेली आहे. तर चला आता आपण बनवूया सेकंड डिश, जी की आहे आपली फ्राईड प्लांटेस. ते एक आहे स्नॅक. चला, स्टे कनेक्टेड.
येस गाईज, आपली दुसरी रेसिपी तयार आहे, जी की आहे फ्राईड प्लॅन्टेन्स, जे की आहे केळ्यापासून बनवलेले. तर ते स्नॅक्स आहेत, तर ते स्नॅक्ससारखे खातात कशाचंही आफ्रिकन. तर येस, अशा आपल्या 2 रेसिपी तयार झालेल्या आहेत आफ्रिकन. बघा किती छान दिसत आहेत, छान दिसतात ना. असे हे आहेत आफ्रिकेचे फ्राईड प्लॅन्टेन्स. तर येस, अशा 2 छान अशा मी आफ्रिकन रेसिपी बनवल्या होत्या आज. तर का बनवल्या होत्या, चला मी तुम्हाला आता व्हिडिओ शेवटच्या एंडमध्ये सांगते की मी काय ह्या 2 रेसिपी बनवल्यात आफ्रिकन रेसिपी. तर चला मी तुम्हाला भेटते थोड्याच वेळात. हे उगली, दिस इज फ्राईड प्लॅन्टेन्स. आय डोंट नो हाऊ इट्स टर्न आउट, बट लुकिंग नाईस. हॅलो गाईज, मी आलेली आहे परत. तर तुम्ही रेसिपी बघितली असेल, जी की मी आफ्रिकन रेसिपी बनवली. तर चला आता मी सांगतेच की मी आफ्रिकेला वगैरे नाही चालली आहे. तर सॉफ्टीच्या स्कूलमध्ये एक्झिबिशन्स होते, त्याच्यामध्ये मला आफ्रिकन डिश बनवायची होती. त्यासाठी मी आफ्रिकन डिश बनवली होती. तर येस, असं छान असं एक आफ्रिकेची डिश मी शिकलेली आहे आज सॉफ्टीमुळे. सॉफ्टीच्या स्कूलमध्ये काही ना काय कंटिन्यूस काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज चालू असतात त्याच्यामुळे. तर चला, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, आफ्रिकन डिश कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया छान छान नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.